मर्यादा पुरुषोत्तम राम त्यांच्या चरणी लीन होऊन आणि वैकुंठवासी अण्णांचं पुण्यस्मरण करून आज ह्या गीत रामायणाच्या कार्यक्रमाची सुरुवात किंवा उद्घाटन, लागोपाठ 3 दिवस होणाऱ्या या कार्यक्रमाचं उद्घाटन माझ्या हस्ते आपण आयोजित केलं, याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. माझे मित्र जळूकर विदिशाचे कृष्णकुमार गोयलजी, राजेश भाई आणि बाबा आनंद आणि आपला सगळा परिवार आणि आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. मी इथे आलो, बाबाच्या शेजारी बसलो, आपल्याला ऐकत होतो कुलकर्णी सद्गुरू सेवा संघ, आणि गेल्या जवळजवळ 55 वर्षांची मला आठवण झाली. असा एक पारिवारिक संबंध या पूर्ण परिवाराशी, आणि अण्णांचा आमच्यावर अतिशय मनस्वी प्रेम होता, त्यांचा आशीर्वाद होता. त्यामुळं अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. वेळ कमी आहे त्यामुळे मी थोडक्यात सांगतो. योगायोग म्हणा, नशीब म्हणा, परंतु गीत रामायणाच्या रौप्य महोत्सव समितीचा मी उपाध्यक्ष होतो. पुढे कालांतराने सुवर्ण महोत्सव झाला, त्या सुवर्ण महोत्सव समितीचाही मी उपाध्यक्ष होतो. दोन्ही कार्यक्रम आज अगदी 25 वर्षापूर्वीचा आणि 50 वर्षापूर्वीचा माझ्या डोळ्यासमोर आत्ता अगदी उभा आहे समोर. एक न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड त्याच्या मैदानावर 7-8 दिवस तो कार्यक्रम चालू होता, आणि दुसरा रमणबाग न्यू इंग्लिश स्कूल जिथं पाऊस आला, आणि पावसातही लोक, आणि त्या ठिकाणी अटलजी आले होते त्या कार्यक्रमाला. आणि हा जो न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडच्या मैदानावर झालेला कार्यक्रम, अक्षरशः तुम्हाला सांगतो 50-60 हजारापेक्षा अधिक लोक रोज येत होते, रोज त्या कार्यक्रमाला. त्याचा मी साक्षीदार, मी उपाध्यक्षच होतो त्या समितीचा. आणि त्या 8 दिवस भारतातले खूप नामवंत मंडळी, विविध पक्षांचे नेते, विविध भाषिक, म्हणजे गीत रामायणाची काही गीतं ही गुजरातीमध्ये, काही गीतं कन्नडमध्ये, काही गीतं तेलुगूमध्ये, असा तो बोंडे इथं बसलेत, असा तो कार्यक्रम झाला. आणि त्यावेळी वसंतराव साठ्यांचं एक वेगळं भाषण, यशवंतराव चव्हाण साहेबांचं एक वेगळं भाषण, अटलजींचं एक वेगळं भाषण, असं रोज 7 दिवस 7 नामवंत व्यक्तींची भाषणं त्या ठिकाणी झाली, त्यांची मनोगती त्या ठिकाणी झाली. आणि मला आज यशवंतराव चव्हाण साहेबांचं, मी सर्वांचीच भाषणं मला आज आठवत आहेत, परंतु यशवंतराव चव्हाण साहेबांचं भाषण मला आजही प्रकाश डोळ्यासमोर म्हणजे अगदी माझ्या कानात असं वाटतं की मी आत्ता ऐकतोय यशवंतराव चव्हाणांना. त्यांनी अण्णांचं केलेलं वर्णन, गीत रामायणाचं केलेलं वर्णन, स्वातंत्र्य आंदोलनात त्यांचं असलेलं योगदान, आणि त्यांचं स्थान, त्यांचं गाव, त्यांचा परिवार, आणि पुढं त्यांच्या जीवनाची वाटचाल, आणि विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून 12 वर्ष अण्णांचं योगदान, कला, संस्कृती, साहित्य या सर्व क्षेत्रातलं, या सर्व गोष्टींचं वर्णन करत गीत रामायणाबद्दल ते इतके भावपूर्ण बोलले. कुलकर्णी ज्या श्रद्धेने आपण ह्या ठिकाणी बोलत होता, त्या श्रद्धेने यशवंतरावजी चव्हाण असं बोलत होते. आणि अण्णांच्या शब्दांचं, प्रतिभेचं जे एक सामर्थ्य, त्याचं जे वर्णन त्यांनी केलं आहे, ते अभूतपूर्व वर्णन होतं. ते काय पूर्ण वर्णन मी सांगत नाही, एक वाक्य सांगतो. ते म्हणाले की कुठून शब्द अण्णांच्याकडे येतात मला समजत नाही. म्हणाले काय प्रतिभा आहे, आपल्याला असं वाटतं की अरे हा शब्द नेमका कसा आला. आणि मग माझ्या असं लक्षात येतं की अण्णा जेव्हा लिहायला बसतात तेव्हा अक्षरशः हजारो शब्द त्यांच्यापुढं गर्दी करून एकमेकाला ढकलत अशी विनंती करतात, अण्णा माझा कुठंतरी वापर करा, असं वर्णन यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्या रौप्य महोत्सवात केलेलं मला आज आठवतं. हजारो शब्द अगदी एकमेकाला ढकलून अशी विनंती करतात, अण्णा मला कुठेतरी घ्या, हो तुमच्या गीतामध्ये मला कुठेतरी घ्या. मध्ये त्यांनी असा पॉज घेतला, आणि मग ते असं म्हणाले, जसे कार्यकर्ते आमच्या पुढं एकमेकाला ढकलून पुढे येतात आणि मला हे पद द्या, मला ते पद द्या, असं म्हणतात. असं यशवंतरावनी केलेलं ते भाषण मला आज या ठिकाणी आठवतं. परंतु चव्हाण साहेबांचे आणि माडगुळकर परिवाराचे, सगळ्या परिवाराचे खूप जीवाभावाचं एक वेगळं नातं होतं. स्वातंत्र्यपूर्व आंदोलनात ती गीतं जी होती, ती शाहीर शंकरराव निकम असतील, खाडीलकर असतील, ही अण्णांची होती, ती गायली जात होती. त्यांचं नाव त्यावेळी डिस्क्लोज म्हणजे मुद्दाम प्रसिद्ध केलं नव्हतं, कारण त्यांना अटक झाली असते, मग गीतं लिहिणार कोण, अशी अण्णांची ती गीतं होती. आणि त्यामुळं हा जो परिसर आहे स्वातंत्र्य चळवळीचा, तो त्याच्यामधलं अण्णांचं एक योगदान. जसं मी सांगितलं की सुवर्ण महोत्सव, रौप्य महोत्सव, आणि पंचवटीचा परिसर, आणि बाबा
बाबांचे मोठे भाऊ शिरू म्हणजे श्रीधर, धाकटे 2 बंधू, भावंड, बहिणी आणि आई विद्याताई. त्या एकाच्या प्रसिद्ध गायिका होत्या, पण त्यांनी आपलं करिअर बाजूला केलं. पण मी सांगतो अण्णांच्या म्हणजे बाबांच्या आईचा स्वभाव, आम्ही इतकी मुलं वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळ्या घटकातले मी येत होतो, पण कधी विनमुख असं नाही. अण्णा त्या नेहमी सदैव आम्ही काहीतरी घेतल्याशिवाय, खाल्ल्याशिवाय, जेवल्याशिवाय असं पंचवटीत नाही कधी बाहेर पडलो नाही. त्या सगळ्या गोष्टींची मला आज या ठिकाणी आठवण होते. राम गबाले असतील, वसंत देसाई असतील, श्रीनिवास खळे असतील, राम कदम असतील, वसंत पवार असतील, व्यंकटेश माडगुळकर असतील, गोपीनाथ तळवळकर असतील, वैशम पायन असतील, किती नावं तुम्हाला सांगू. अशी सगळी नामवंत मंडळी आम्हाला तिथं भेटली. अण्णा बसलेले आणि मी आमची ओळख करून द्यायची. हा तरुण पुढारी उल्हास पवार. तर एवढी मोठी माणसं होती ती की त्यांच्यापुढं आम्ही नतमस्तक होत होतो. पण ते माझं भाग्य की त्या पंचवटीवर या डॉक्टर ग. र. कामत, दुआ के 12ची ज्यांनी म्हणजे खरी कथा अण्णांचीच, ते औंधच्या राजाच्या संस्थांचा तो मुक्त तुरुंग त्याच्यावर लिहिलेली त्यांची कथा आणि त्याच्यावरचा झालेला चित्रपट, त्या सगळ्या गोष्टी मला आज या ठिकाणी आठवत आहेत. पुभा भावे त्या ठिकाणी आले होते, त्यांची माझी अण्णांनी करून दिलेली ओळख. किती तुम्हाला नावं सांगू. आज बाबू बोरकर ही सगळी मंडळी अण्णांच्या पंचवटीवर यायची आणि त्या सगळ्या गोष्टींची आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाबा मला या ठिकाणी आठवण होते. मी बाबांना खरंच मनापासून धन्यवाद देतो. मी येता येता एक माझा 52 वर्षापूर्वीचा फोटो बघितला. तो फोटो म्हणजे तू मला खास लष्करमधल्या आर स्टुडिओमध्ये नेऊन माझा काढलेला होता. त्यावेळी माझी पर्सनॅलिटी फार छान दिसत होती. अशी जिप्सी नावाचा दिवाळी बाबा आणि सगळ्या ते काढत होते. अत्यंत उत्तम दिवाळी त्या दिवाळी माझी मुलाखत त्यांना घ्यायची होती म्हणून माझे खास फोटो प्रसिद्ध आर स्टुडिओमध्ये जाऊन ते काढून घेतलेले होते. तो फोटो मी पाहूनच आता ह्या कार्यक्रमाला आलो. मी मनापासून बाबाला धन्यवाद देतो खरं की ही परंपरा गीत रामायणाची गेली 71 आता ठीक आहे 71 वर्षापूर्वीच्या अगोदरपासूनची ती परंपरा आहे. पण ती परंपरा आज इतक्या समर्थपणे, इतक्या आत्मीयतेने, इतक्या श्रद्धेनं, इतक्या पूजनीय भावनेनं, आणि तुम्हाला सांगू का, भावना जर अंतःकरणात भक्तीची नसेल तर त्या शब्दांच्या स्वरांचा अर्थ तुमच्या अंतःकरणापर्यंत, माझ्या कानापर्यंत, माझ्या मनापर्यंत पोहोचत नाही. ते सामर्थ्य बाबाकडे आहे. म्हणून बाबांना मी मनापासून धन्यवाद देतो. बाबूजींना तर मी खूप वेळा भेटलो, बाबूजींना बंगल्यावर मी पंचवटीला खूप वेळा भेटलो. पण आज बाबा ती परंपरा तर चालवत आहेत आणि अयोध्येला जाऊन गीत रामायण करण्याची संधी तुमच्या सद्गुरू सेवा संघामधून मिळाली. मी खरोखरच तुम्ही मनापासून अभिनंदन करतो. आणि मी पंढरपूरचा वारकरी आहे. मला असं वाटतं नेहमी आम्ही जाऊ शकलो नाही तर जो येतो ना त्याच्या पाया पडल्यानंतर ती श्रद्धा आम्हाला आशीर्वाद मिळतो, अशी एक श्रद्धा आहे आपली, अशी श्रद्धा आहे. मला एक प्रसंग आठवतो की गजाननराव वाटवे आणि बाबा हे दोघंही माझ्या घरी अचानक आले. अचानक म्हणजे फोन करून. सुरेश भटांचा मुक्काम माझ्या घरी होता आणि त्यांची गीतं ऐकवण्याकरता ते आले होते. आणि बाबा स्वतः हार्मोनियम आणि वाटवे माझ्या घरामध्ये गात आहेत आणि आमच्या घरातले सगळे लोक ऐकत आहेत. असा प्रसंग, अशा अनेक प्रसंग आहेत माझ्या आयुष्यामध्ये. ते सगळे मला आज या ठिकाणी मी सांगून तुमचा वेळ घेत नाही, परंतु आज मनस्वी मला आनंद झाला. आणि हा कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही करताय, मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि विशेषतः आमचे राजेशभाई आणि गोयल, ह्या दोघांना मी गोयलांना तर सांगितलं तुम्ही कोहिनूर कट्टा सुरू करून पुण्यातली एक सांस्कृतिक जी थोडीशी पोकळी होती किंचित निर्माण झालेली म्हणजे ती भरून काढण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आणि राजेशभाई तुम्हाला सांगतो, आणि दोन्ही परिवारांचा माझा अतिशय जिव्हाळ्याचा, म्हणजे विशेषतः राजेशभाईंच्या घरी त्यांचे वडील हिराभाई चोखावाला 10 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. पण अत्यंत दानशूर, म्हणजे हे पुणे हॉस्पिटल जे उभं राहिले त्यामध्ये लोहिया त्यांचे वडील राजेशभाई म्हणजे हिराबाई चोखावाला, त्यांचा वृद्धाश्रम, त्यांच्या अनाथ मुलांची जी जनसेवा फाउंडेशनची शाळा आहे, अक्षरशः फुटपाथवर स्टेशनला आणि चौकात सापडलेली मुलं त्या ठिकाणी नेऊन त्यांचं संगोपन सर्वार्थाने करण्याचं ती संस्था, त्याचे ते उपाध्यक्ष आहेत, विश्वस्त आहेत. अशी दानशूर मंडळी आहेत की खऱ्या अर्थानं आपल्या धनातला वाटा जनतेचा आहे हे समजून त्याचं आचरण करणारे. बोलणाऱ्यांची संख्या फार आहे, आता करणाऱ्यांची फार कमी आहे. त्या करणाऱ्यांच्यापैकी राजेशभाई, त्यांचा परिवार आणि कृष्णकुमार गोयल हे दोन्ही परिवार आहेत. म्हणून यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो, बाबांना धन्यवाद देतो. आणि या निमित्ताने अण्णांचं आणि आपल्या सगळ्या त्या परिवाराचं, त्या घटनांचं मला या ठिकाणी स्मरण करता आलं. नंतर सुनील होनराव कुठे बसलेत आत्ता, हो अरे सुनील समोर बसला आहे. आमच्या त्या सगळ्या ग्रुपपैकी सुनील होनरावपासून धुमाळांसारखा एक मेकॅनिक
तो सुद्धा अण्णांशी असा गप्पा मारायचा, तो मेकॅनिक मोटरचा. म्हणजे काय खरं सांगतो मला, मी अशी माणसं कधी पाहिली नाही. इतक्या उंचीचा हा माणूस, पण एखादा मजूर असेल, एखादा मेकॅनिक असेल, तितक्याच मैत्रीपूर्ण वागणारे अण्णा. आणि त्यांनी लिहिलेलं हे गीत रामायण, आणि त्याचं गेली 72 वर्ष आपण ऐकतोय, तरी आपण अतृप्तच आहोत. म्हणून तृप्त होत राहावं, रोज तृप्त होत राहावं, अशी प्रभू रामाच्या शरणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो.